आज या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत मान्यवर पाहुणे आहेत। आपल्या सोबत भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन जोडले गेलेले आहेत। नवनाथजी, स्वागत आहे तुमचं। आपल्या सोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी बऱ्याच दिवसानंतर हे दोघेही आलेत। खरं तर हनुमंत पवार सुद्धा आलेले आहेत। हनुमंतजी, तुमचंही स्वागत आहे। आपल्या सोबत या चर्चेत आज विधिमंडळाचे माजी सचिव सुद्धा येणार आहेत। त्यांच्याकडून आपल्याला कायदेशीर याच्या बाबी समजून घ्यायच्यात अनंत कळसे सरांकडून, आणि सुप्रीम कोर्टातले वकील सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होतील आणि ते सांगतील की कायदा नेमकं काय सांगतो, राज्यपालांचे अधिकार आणि राज्यपालांनी काय करायला हवं, संविधान काय सांगतंय। पण चर्चेची सुरुवात अनंत कळसे सर, सुप्रीम कोर्टाने मात्र याच्याबद्दलची काही निर्देश, काही निरीक्षण मागच्या सगळ्या प्रकरणामध्ये नोंदवली। मुंबई केस आहे, विरुद्ध भारत सरकार आहे, या सगळ्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली असेल जेव्हा स्पष्ट बहुमत कुठल्याही एका पक्षाला नसेल, दोन आघाड्या एकत्र येऊन सुद्धा ते होत नसेल, अशा परिस्थितीमध्ये राज्यपालांनी काय करणं अपेक्षित आहे, काय करायला हवं, कायदा काय सांगतोय, संविधान काय सांगतोय? यामध्ये एक माननीय सर्वोच्च न्यायालयाने SR बोंबलचा प्रसिद्ध खटला आहे त्याच्यामध्ये, आणि निर्देश किंवा तत्व घालून दिलेले आहेत आणि हेच तत्व आपण पाळलेले आहेत। यामध्ये राज्यपालांचं पहिलं महत्वाचं काम म्हणजे तरी सिंगल जेव्हा बहुमत नसतं, विधानसभेत कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसतं, त्यावेळेस माननीय राज्यपालांनी सिंगल लार्जेस्ट पार्टी जी आहे त्याला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिलं पाहिजे, अशी संधी दिली पाहिजे। आपण चरणसिंग, VP सिंग, त्या काळाचा यशवंतराव चव्हाण, त्या काळाचा जरी इतिहास बघितला तरी हेच तत्व पालन केलेलं आहे की सिंगल लार्जेस्ट पार्टीला सत्ता स्थापनेसाठी बोलवलं पाहिजे आणि ते सिंगल लार्जेस्ट पार्टीला रिझनेबल अपॉर्च्युनिटी देऊन जर ते सत्ता स्थापन करू शकतील, न करू शकल्यास तरी सेकंड सिंगल लार्जेस्ट पार्टी जी आहे त्यांना संधी दिली पाहिजे। अशी प्रत्येकाला तरी संधी दिली पाहिजे राज्यपालांनी किंवा माननीय राष्ट्रपतींनी। तर हे आपण पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये आपल्या हे तत्व आपण अंगीकारलंय, हेच मुंबईच्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा घालून दिलेलं आहे। त्यामुळे ही संधी तेवढे जर झालं नाही तर शेवटचा पर्याय हा जो असतो आघाडीची सुद्धा हे करून ते सत्ता क्लेम करू शकतात, किंवा दोघांची आघाडी असेल तर ते सुद्धा माननीय राज्यपालांनी तपासून त्यामध्ये त्यांचं डिस्क्रिप्शन वापरून ती सुद्धा आपल्याला एक संधी अवेलेबल असते। पण कुणीच सत्ता जर स्थापन करू शकले नाही तर अल्टिमेटली जो पर्याय असतो तो माननीय राज्यपाल मग राष्ट्रपती राजवटीचा पर्याय स्वीकारतात। ही आतापर्यंतची प्रथा परंपरा आहे, त्यामुळे याच्यामध्ये काही फारसा पैसे प्रसंग होणार नाही। सिंगल लार्जेस्ट पार्टी जी आहे TVK जे काही असेल तिला माननीय राज्यपाल बोलवतील, त्यांना बोलवणं भाग आहे आणि बोलवणं कॉन्स्टिट्युशनली करेक्ट आहे, ते त्यांचं कर्तव्य त्या दृष्टीने पार पडतील असं या दृष्टीने या प्रसंगात मला वाटतं। सर, समजा राज्यपालांना असं वाटलं की त्यांच्याकडे पत्र किती आहे, 5 काँग्रेसचे, 108 यांचे, मग अशा परिस्थितीमध्ये बहुमताचा आकडा ते देत नाही। मग त्यांना असं वाटलं की मागणी करायला, सत्ता स्थापन करायला एक जणच आलाय, म्हणजे विजय हेच आलेत आणि बाकी कोणी येत नाहीये, आणि जे आलेत त्यांच्याकडे बहुमताचा आकडा नाहीये। अशा परिस्थितीत राज्यपाल तिथं राष्ट्रपती राजवट लागू करू शकतात का? राज्यपालांनी मुळात त्याच्यामध्ये म्हणजे याच्याप्रमाणे नियमाप्रमाणे किंवा कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे सिंगल लार्जेस्ट पार्टी आणि त्यांच्यासोबतचे जे काही पक्ष आहेत त्यांना सत्ता स्थापन करण्याची संधी दिली पाहिजे, आणि त्यानंतर जर कुणीच क्लेम केला नाही आणि यांनी क्लेम केलं फ्लोरवर झालं पाहिजे तुमचं म्हणणं आहे? आणि हे फ्लोरवर झाली पाहिजे, फ्लोअरवर झालं पाहिजे, अगदी आपण योग्य बोललात, आम्ही बोलणार होतो फ्लोअरवर त्याची टेस्ट झाली पाहिजे, आणि ते अपयशी ठरले तर फ्लोअरवर बहुमत घ्या, त्यांना नाही बहुमत मिळालं तर मग आपल्याकडे पर्याय ओपन आहे, आपण राष्ट्रपती राजवट लावू शकतात, तो एक पर्याय त्याला घ्यायला पाहिजे। पण डायरेक्टली एकदमच राष्ट्रपती राजवट लावणं हे कॉन्स्टिट्युशनली बरोबर होणार नाही असं मला वाटतं। मी अनंत कळसे सरांना विचारतो, वेळ माझ्याकडे कमी येऊन। कळसे सर, साधारणपणे असं म्हणतात की तुमच्याकडे 118 आमदार आहे, त्या सगळ्यांच्या सह्या लागतील, पत्र लागतील, यादी लागेल की समोर उभं करणं लागेल, काय लागेल बरं, की केवळ सिंगल लार्जेस्ट पार्टी असणं एवढे पुरेसं आहे? नाही, त्यांनी सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून क्लेम केलं पाहिजे, आणि बहुमत सिद्ध करणं हे SR बोंबईच्या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने अगदी स्पष्ट केलंय, कुठलीही स्ट्रेंथ ऑन द फ्लोर ऑफ हाऊस झाली पाहिजे, सभागृहाच्या पटलावर किंवा सभागृहासमोरच स्ट्रेंथची त्याची चौकशी झाली पाहिजे। त्यामुळे माननीय राज्यपाल काही आपल्या बंगल्यावर बोलवतील, पत्र घेतील वगैरे, हे ठीक आहे, पत्र घेणं वगैरे ते प्रोसिजरल पार्ट आहे, तेवढं ते करतील,
पण जी बहुमताची परीक्षा आहे ती ऑन द फ्लोअर ऑफ द हाऊस म्हणजे सभागृहातच करणं अपेक्षित आहे. त्यामुळे त्यांनी ते विजय आहे दलपती विजय हे सिंगल लार्जेस्ट पार्टी आणि त्याच्यासोबत जे काही आहे काँग्रेस वगैरे त्यांना सत्ता स्थापन करण्यासाठी बोलवावं आणि त्यांना बहुमत सिद्ध करायला एक 7 दिवसाचा हनुमंत जनतेने मतदान केलंय पण खरा आता राजकारण्यांचा खेळ सुरू झालेला आहे आणि त्या सत्तेच्या सारीपाटावरती आता चाली चालल्या जातील. शहकाटशहाचं राजकारण चालेल. अगदी ज्याला आपण रिसॉर्ट पॉलिटिक्स पासून ते फ्लोअर मॅनेजमेंट पर्यंत सगळ्या गोष्टी घडतील. पण या सगळ्यामध्ये सामान्य जनतेचा विश्वास जो आहे लोकशाहीवरचा तो हरवता कामा नये याची काळजी सगळ्यांनी घ्यावी अशी अपेक्षा करूया. आपण तेवढीच अपेक्षा करू शकतो, बाकी काही करू शकत नाही. पण आज या चर्चेमध्ये आपण आलात, आपली भूमिका मांडली त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. तर कदाचित उद्या बोलवल्यानंतर हे परसेप्शन बदलू शकतं. राजकारण आहे चंचल असतं आणि चंचल राजकारणाची ब्युटी ही आहे की तिथं कोण कोणासोबत आहे हेही कळतं. बडे मुद्द्याच्या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.